हिंदी पुस्तक छपाई बंद, हिंदी पुस्तक छपाई बंद, अरे हिंदी पुस्तक छपाई बंद, हिंदी पुस्तक वितरण बंद, हिंदी पुस्तक वितरण बंद, हिंदी पुस्तक वितरण बंद। अरे योगेश शाही देने अरे करते हिंदी पुस्तक रद्द, मागे ना मागे छपाई रद्द, हिंदी पुस्तक छपाई रद्द, हिंदी पुस्तक छपाई रद्द, वाटप होऊन देणार नाही, हिंदी पुस्तक छपाई रद्द, हिंदी पुस्तक छपाई रद्द, पुस्तक छपाई हिंदी पुस्तक वितरण बंद, हिंदी पुस्तक छपाई रद्द, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा हिंदी पुस्तक रद्द, हिंदी पुस्तक वितरण रद्द, राज्यामध्ये एकही हिंदी पुस्तक जाऊ देणार नाही। पहिलीपासून हिंदीच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं आज बालभारती कार्यालयात घुसून हिंदीची पुस्तके फाडत त्यावर शाई फेकत आंदोलन केले। शासनाने हिंदी भाषा अनिवार्य केल्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाळेत तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती का नको याबाबत पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आणि राज्यात हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही असा इशारा दिला। त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने बालभारतीमध्ये जिथं पुस्तकं छापली जातात तिथं जाऊन आंदोलन करत इथून एकही हिंदीचं पुस्तक बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा दिला। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी याचं नेतृत्व केलं। यावेळी राज्य संघटक प्रशांत कनोजिया, ॲडव्होकेट सचिन पवार, राज्य कार्यकारिणी सदस्य अभिजित थिटे, शहर उपाध्यक्ष विक्रांत भिलारे आदींसह मनसैनिक उपस्थित होते। आम्ही या छापखान्यावरती छापा टाकलाय, त्यांनी ती छपाई बंद करावी आणि याचं एकही पुस्तकाचं वितरण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुण्यात होऊन देणार नाही। हिंदी भाषेच्या या ज्या सक्तीला आहे त्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विरोध आहे। सन्माननीय राज साहेबांनी आज जे पत्रकार परिषदेमध्ये मार्गदर्शन केलं या ठिकाणी त्यांनी आवाहन केलंय की या सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हावं। त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज बालभारतीकडे आलेलो आणि आज काय म्हणणं तुझं? सकाळी राज साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये शासनाने जे GR काढून महाराष्ट्राची दिशाभूल केलेली आहे। पहिलीपासून चौथीपर्यंत तृतीय भाषा म्हणून यांनी पुस्तकं छापून ठेवलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की ती चॉईस देणार आहे आम्ही आणि हिंदी भाषा कोण घेणार आणि इतर भाषा कोण देणार त्यांना। यांनी जे दरवर्षीप्रमाणे छापाई होती यांनी आधीपासून छापून ठेवलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या बालभारतीतून एकही हिंदीचं पुस्तक महाराष्ट्रात वितरण होऊन देणार नाही। हा आमच्या राज साहेबांचा आदेश आहे, हा आमच्या अमित साहेबांचा आदेश आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे या बालभारतीतून पहिली ते चौथीचं हिंदीचं पुस्तक जोपर्यंत शासनचा GR एक क्लिअर करत नाही तोपर्यंत एकही पुस्तक या गेट पासून बाहेर जाऊ देणार नाही म्हणजे नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलेले, आता आम्ही त्यांना जाऊन पुन्हा एकदा निवेदन देतोय। यांना याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सन्मान्य राज साहेबांनी सूचित केलं होतं की अशा प्रकारे तुम्ही पुस्तक छपाई करू नका, परंतु हा GR तोंडी त्यांनी रद्द केल्याचं सांगून त्याच्या पडद्याआड पुस्तकांची छपाई चालूच होती। आज तुम्ही बघू शकता या प्रेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकांची छपाई चालू आहे। शाळा सुरू झाल्या, शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते, बाजारात पुस्तकं विकायला आलीत आणि आज या सगळ्यांनी महाराष्ट्राची मराठी माणसाची दिशाभूल करून त्यांना धुळफेक करून या खोटारड्या सरकारांनी त्याच्यामध्ये आज परत एकदा GR लागू करून ही अप्रत्यक्षपणे ज्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की हिंदी सर्वसाधारणपणे अनिवार्य, तिसरी भाषा कशाला, त्रिसूत्री भाषा आम्हाला अवलंबून नाही, हे धोरण आम्हाला मान्य नाही, द्विभाषा ठीक आहे। या मागणीसाठी आज आम्ही आलोय आणि आज आम्ही या ठिकाणी शेवटचा इशारा देतोय। आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या ठिकाणी छापा मारलाय, ही हिंदीची पुस्तकं आज आमच्याकडे आली आहेत। ही पुस्तकं छापणं बंद झालं पाहिजे बालभारतीने आणि ही पुस्तकं जर बाजारात आणली गेली तर ती बाजारात आम्ही विकून देणार नाही आणि त्याच्यानंतर आमचा संघर्ष काय असतो हे या सगळ्यांना कळेल। आम्ही संघर्षाला तयार आहोत। त्यांनी समंजसाची भूमिका हवी, मराठी मनांचा मराठी माणसांचा त्यांनी त्यांच्या भावनेचा आदर राखावा आणि त्यांनी ही पुस्तकाची छपाई त्वरित बंद करावी, अन्यथा आम्ही पुन्हा एकदा घुसून ही छपाई कशी होणार नाही याची काळजी घेऊ आणि एकही पुस्तक या बालभारतीच्या बाहेर जाऊन देणार नाही।